स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत, आपके साथ मैं हूं इशिता तिवारी। आगामी अकोला महानगर पालिका चुनाव को लेकर राजनीतिक सरगर्मियां तेज हो गई हैं। इस बीच शिवसेना शिंदे गुट के जिला प्रमुख श्री रंगदादा पिंजरकर ने विशेष मुलाकात में बड़ा दावा करते हुए कहा कि इस बार अकोला महानगर पालिका में शिवसेना सबसे मजबूत शक्ति बनकर उभरेगी। आगामी अकोला महानगर पालिका चुनाव को लेकर राजनीतिक गतिविधियां तेज हो गई हैं। शिवसेना शिंदे गुट के जिला प्रमुख श्री रंगदादा पिंजरकर ने विशेष मुलाकात में दावा किया कि इस बार अकोला मनपा में शिवसेना सबसे मजबूत शक्ति बनकर उभरेगी। उन्होंने बताया कि पार्टी टिकट के लिए इच्छुक उम्मीदवारों की भारी संख्या ये दर्शाती है कि शहर में पार्टी का जनाधार तेजी से बढ़ा है। पिंजरकर ने भाजपा के साथ गठबंधन की पूरी संभावना जताते हुए कहा कि दोनों दलों के साथ आने से अकोला में स्थिर और प्रभावी सत्ता स्थापित होगी। साथ ही उन्होंने युवाओं, महिलाओं और विभिन्न समाज घटकों के बढ़ते समर्थन को आगामी चुनाव में जीत का मजबूत संकेत बताया। शिवसेना शिंदे गट यांच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी एक काल परवा प्रसार माध्यमामध्ये जे निवडणुकीच्या संदर्भात जे काही अर्ज कुठे भरावे हा जो काही इच्छुक उमेदवार जे आहेत जे संभ्रमात त्या संदर्भात आपण जिल्हाध्यक्ष रंगदादा पिंजरकर यांच्याशीच थेट विचारूया। दादा, काल जो मीडियामध्ये जे प्रसार माध्यमामध्ये जे अर्जाच्या इच्छुक संदर्भात जे काही उमेदवार आहेत ते जे काही म्हणजे कार्यालयात इच्छुक उमेदवाराच्या संदर्भात ते नेमके म्हणजे कुठे भरावे उमेदवारांनी, तर या संदर्भात काय आपल्या म्हणजे काय माहिती आहे? नाही, पक्षाचे संपर्क प्रमुख अभिजित जलसूळ यांच्याशी चर्चा करून जे पूर्व पश्चिम दोन भाग शहरामध्ये पडलेले आहेत त्यानुसार पश्चिम भाग हा एक अश्विन नवले यांच्याकडे आहे आणि पूर्व माझ्याकडे आहे। त्यामुळे दोन भागाचे दोन जिल्हा प्रमुखांच्या कार्यालयामध्ये अर्ज मागवायचे असे आदेश संपर्क प्रमुखांचे होते। त्यानुसार आम्ही एक जाहिरात दिली होती। मग आता काही लोकांचे जे विघ्न संतोषी म्हणा काय असतील त्या लोकांनी काही म्हणजे दोन गट आहेत असं तुमचं म्हणणं आहे? कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्याकरता ते काहीतरी मोबाईलवरून मेसेज फिरवले, त्यामध्ये काही तथ्य नव्हतं। अजून एक या अनुषंगाने विचारायचं होतं की आता जे महानगरपालिकेची रणधुमाळी आहे या संदर्भात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची जे आहे ते युती म्हणजे महानगरपालिकामध्ये आहे की सर्व महाराष्ट्रामध्ये आहे या संदर्भात? नाही, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यांच्या मीटिंग मध्ये जे ठरलं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने त्यांचा पहिलं प्राथमिकता ही मुंबई, पुणे, ठाणे ज्या अ वर्गाच्या महापालिका आहेत तिकडे पहिल्या फेरीमध्ये या सर्व महापालिका करायच्या आणि इतर मग ज्या महापालिका आहेत त्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या त्यांच्या लेवलला त्या युतीच्या बोलण्या करायच्या असं ठरलेलं आहे आणि आमची इथं बोलणी चालू आहे। या ठिकाणी अकोला महानगरपालिका शिंदे गटाच्या वतीनं आपली काय सध्या म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात काय म्हणजे भूमिका आहे? नाही, भूमिका म्हणजे निवडणूक लढायची फायनल आहे आणि त्यानुसार माझ्याकडे जो पूर्व भाग आहे त्या पूर्व भागाची मी तयारी केलेली आहे। भरपूर 150 फॉर्म माझे 8 प्रभागामध्ये गेलेले आहेत, तर आमच्याकडे पूर्ण तयारी सर्व झालेली आहे। परंतु तरी आमची इथे संदर्भात बोलणी चालू आहे आणि बोलणी सुद्धा सकारात्मक आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं सुद्धा ही मानसिकता आहे की आपली युती झाली पाहिजे। परत उद्या परवा आणखीन बैठक होईल, त्यामधून चांगलं निष्पन्न निघेल असं वाटते। हे होते शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष, यांच्याशी आपण बातचीत केली की जे काही मध्यंतरी जे काही बातम्या आल्या होत्या की प्रसार माध्यमामध्ये की काही निवडणुकीच्या संदर्भात म्हणजे कुठे अर्ज भरायचे, तर त्यावर त्यांनी पडदा टाकला की दोन विभाग असल्यामुळे अकोला पूर्व आणि पश्चिम असल्यामुळे त्यामुळे संभ्रमाचा काही प्रश्न नसून आपापल्या ठिकाणी त्या विभागातले त्यांनी अर्ज भरावे या संदर्भात असंच त्यांचे म्हणणं आहे। कॅमेरामन अजित
अकोला से सी न्यूज संवाददाता प्रवीण बाहुरबाग की रिपोर्ट। इस मुलाकात और बैठक के दौरान संगठन के कई प्रमुख पदाधिकारी मौजूद रहे। सभी ने एकजुट होकर आगामी महानगर पालिका चुनाव में संगठन को और अधिक मजबूत करने और जीत सुनिश्चित करने का संकल्प लिया। फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।